नमस्कार, मी आहे संजना सोमनकर। पाहूया आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। सुरुवात करूया गडचिरोलीतील एक हृदयद्रावक घटनेने। आजही अंधश्रद्धा माणसाच्या जीवावर उठत असल्याचे विदारक वास्तव गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा समोर आले आहे। कोरची तालुक्यातील कोसमी गावात 27 वर्षीय अमेरिका महेश मडावी यांना प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयात नेण्याऐवजी एका मांत्रिकाकडे नेण्यात आले। जडीबुटीच्या उपचारांमुळे त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली। अखेर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांनी एका गोंडस बालिकेला जन्म दिला, मात्र काही मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला। नवजात बालिकेची प्रकृती स्थिर असली तरी रिया, रितेश आणि नवजात बालिका अशी 3 चिमुकली मुले कायमचे आईच्या मायेपासून वंचित झाली आहेत। आज विज्ञानाने मोठी झेप घेतली असताना ग्रामीण भागात अंधश्रद्धेच्या नावाखाली अजूनही जीव जात असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे। आता पाहूया गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई। दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा आणि रेपणपल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा दणका दिला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रेपणपल्ली परिसरात सापळा रचून संशयित फोर्ड इकोस्पोर्ट कार अडवली। वाहनाची तपासणी केली असता ऑफिसर्स चॉईस विस्कीच्या 89 बाटल्या आणि किंगफिशर स्ट्रॉंगच्या 31 बाटल्या जप्त करण्यात आल्या। दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार आणि अवैध दारूसह एकूण 5,98,300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी तेलंगणातील सुरेंदर शंकर भुक्या आणि संदीप स्वामी गुरल्ला या दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। आणि आता पाहूया चंद्रपूर पोलिसांचा नागरिकांसाठी अभिनव उपक्रम। सायबर गुन्हे, नशामुक्ती आणि वाहतूक सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी विशेष जनजागृती रथाचा शुभारंभ केला आहे। पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या सुरक्षा यंत्र या पुस्तकाचेही यावेळी लोकार्पण करण्यात आले आहे। जनजागृती रथ शाळा, महाविद्यालय आणि ग्रामीण भागात जाऊन नागरिकांना सायबर फसवणूक कशी टाळावी, नशेपासून दूर का राहावे, वाहतूक नियमांचे पालन का आवश्यक आहे आणि अडचणीच्या वेळी पोलिसांशी संपर्क कसा साधावा याबाबत मार्गदर्शन करणार आहे। विशेष म्हणजे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असून युवकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा मोहिमांची गरज असल्याचे सांगितले आहे। आणि आता राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी। दिल्लीनंतर जंतर मंतर आंदोलनानंतर राहुल गांधींना पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरून आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचा निषेधार्थ मुंबईतील गांधी भवनाबाहेर काँग्रेसने जोरदार निदर्शन केली आहे। या आंदोलनात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सहभाग घेतला। आंदोलनादरम्यान मोदी सरकार हाय हाय आणि गुंडा सरकार हाय हाय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर पोलिसांनी दोन्ही नेत्यांना ताब्यात घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। काँग्रेसने या कारवाईचा निषेध करत लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार दडपला जात असल्याचा आरोप केला आहे, तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। या घटनेनंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत। तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा देववाणी।